आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी.एन. पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण एक राष्ट्रीय कार्य त्याला कशा प्रकारे हातभार लावायचा ते म्हणजे जनगणना 2026-27 स्वगणना कशा प्रकारे करायची आणि का करायची त्या बाबतीतली माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपली स्वगणना ही करायला विसरू नका. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. ठीक आहे, तर आता आपण बघूया की स्वगणना का करायची. याच्याने आपला वेळ वाचणार आहे. प्रगणक ज्या वेळेस आपल्या घरी जनगणना करण्यासाठी येणार आहेत त्यावेळेस आपल्याला खूप कमी वेळात आपली माहिती ऑलरेडी भरलेली असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ती पोहोचेल आणि ती अचूक राहील, कारण ती आपण स्वतः भरलेली असेल. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर वेळ वाचवणं आणि अचूक माहिती असणं, गोपनीयता त्याच्यामध्ये तर असणारच आहे आणि आपल्या सोयीनुसार आपल्याला ही माहिती अधिकृत अशा पोर्टलवर भरता येणार आहे. तर ही संपूर्ण माहिती कशा प्रकारे भरायची ही आजच्या व्हिडिओमधून आपण माहिती पाहणार आहोत. परंतु एक राष्ट्रीय कार्यामध्ये प्रत्येकाने हातभार जर लावला तर हे जनगणनेचं काम लवकरात लवकर होईल आणि अचूक होईल. कुठल्याही प्रकारची खोटी माहिती शासनापर्यंत जाणार नाही. तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला, गुगलवर जाऊन se.census.gov.in या वेबसाईटला आपण भेट द्यायची आहे. त्या वेबसाईटला आपण भेट दिल्यानंतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही अधिकृत अशा प्रकारची ही वेबसाईट, ही लिंक तुम्हाला मी देतो. तर इथं गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये बघा इथं सेल्फ एन्युमरेशन बाय सिटीजन याला आपण क्लिक करणार. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि इथं सेल्फ एन्युमरेशन याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक गेल्यावर आपल्याला इथं स्टेट निवडायचं. आपण ज्या स्टेटमध्ये राहतो ते स्टेट निवडल्यानंतर हा जो काही कॅप्चा आहे तो या ठिकाणी इन्सर्ट करायचा, हा टाकायचा आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड म्हणायचं. व्हेरीफाय अँड प्रोसीड म्हटल्यानंतर अशा प्रकारची आपल्या एक माहिती येईल. त्याच्यात आपण ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर इथं आपण स्टेट ऑलरेडी टाकलेला होता. त्याच्यानंतर इथं आपलं नाव आपल्याला टाकायचं आहे, कुटुंब प्रमुखाचं नाव. जर घरातला एखादा मुलगा मुलगी विद्यार्थी हे भरत असतील तर कुटुंब प्रमुखाचं नाव आपल्याला तिथं टाकायचं आहे, नेम ऑफ द हेड ऑफ हाऊसहोल्ड. तिथं क्लिक केल्यावर आपल्याला असा एक मेसेज येईल की प्लीज एंटर द नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊसहोल्ड करेक्टली, वन्स रजिस्टर्ड इट कॅनॉट बी चेंज्ड. एकदा जे नाव तुम्ही टाकलं ते चेंज होणार नाही आणि म्हणून कुटुंब प्रमुखाचं नाव तिथं टाकायचं आहे. ओके म्हणायचं. आपला 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा. ईमेल आयडी टाकायचा. ऑप्शनल आहे, गरजेचं नाहीये. असेल तर टाका, तुमची इच्छा नसेल तर नका टाकू. व्हेरीफाय अँड प्रोसीड म्हणा, पण मोबाईल नंबर मात्र टाकावा लागेल कारण त्याच्यावर ओटीपी येणार आहे. ओटीपी सेंड टू युअर मोबाईल नंबर ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर या ठिकाणी लँग्वेज ही मराठी निवडून घ्या. तुम्हाला जी लँग्वेज निवडायची असेल ती. त्याच्यानंतर ओटीपी सेंड टू मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. आपला मोबाईल नंबर नाही, ओटीपी टाका इथं. व्हेरीफाय ओटीपी म्हणा. व्हेरीफाय ओटीपी म्हटल्यानंतर असं पेज ओपन होईल आणि आता इथं घराचा आपला जो काही एरिया आहे त्याचा नकाशा आपल्याला दिसेल, आपल्या शहराचा नकाशा दिसेल. त्याच्यावर जो काही लाल कर्सर आहे तो अचूक आपल्या घराच्या याच्यावर घेऊन जायचा. याचं ठीक आहे याला म्हणा. ठीक आहे म्हटल्यानंतर बघा हे असे स्थानिक तपशील, गणना घराचा तपशील, सर्वसाधारण माहिती, सुविधा, मालमत्ता, पुनर्वलोकन व पुष्टी करा, हे 6 बाबी आपल्याला पूर्ण भरायचे आहेत. आता एक स्थानिक तपशील आपण भरलाय म्हणून हे ब्ल्यू झालेलं आहे. अशा सगळ्या ब्ल्यू होत जातात. आता या ठिकाणी नकाशामध्ये तुमच्या घरावर मार्कर ड्रॅग करा. पुढे नकाशा येईल. ठीक आहे ला क्लिक करा.
इथं बघा अशा प्रकारचा आपला तुम्ही जे शहर टाकलेलं असेल, गाव टाकलं असेल त्याचा नकाशा येतो आणि आपल्या अशी घरं येतात. त्या घरांवर आपलं घर जिथं असेल तिथं हा जो काही लाल कर्सर आहे तो न्या. त्याला तिथं सेट करा आणि जतन करा आणि पुढे जा असं म्हणा. ते झाल्यानंतर स्थानाची पुष्टी करा. तुमचं कोणत्या राज्यात आहे तुमचं घर, जिल्हा कोणता आहे, तुमच्या निवासस्थानाचं हे लॉन्जिट्यूड अँड लॅटिट्यूड हे इथं दाखवतं किती अंशावर आहे, किती अक्षांशावर आहे. ते झाल्यानंतर तुम्ही इथं होय म्हणा. होय म्हटल्यानंतर आता काही प्रश्न तयार होतील. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला फक्त क्लिक करून द्यायचं आहे. बघा गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. तुमचं घर मातीचं आहे, लाकूड खांबचं आहे, लाकूड बांबूचं आहे, पक्क्या विटांचं आहे, दगड, सिमेंट काय आहे त्याला क्लिक करा. क्लिक करत जा. अशा प्रश्नांची उत्तरांना क्लिक करा. घराची स्थिती कशी आहे? चांगली आहे, राहण्यास योग्य आहे, मोडकळीस आलेलं आहे. अजून काही प्रश्न तुम्हाला तिथं दिसतीलच, मराठीत वाचता येतात. तुम्ही जी लँग्वेज निवडली असेल. घरासाठी कोणतं साहित्य वापरलेलं हे इथं सगळे दिसत आहे. त्याच्यातून एकाला क्लिक करत जा. तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का? होयला क्लिक करा. पुढच्या भागामध्ये आपण जातो. हे कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती आहे. या कुटुंबात व्यक्तींची संख्या किती आहे? ती संख्या अंक भरा. कुटुंब प्रमुखाचं नाव ऑलरेडी आलेलं आहे. त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखाचं हे जे काही बाबी आहेत या भरा तुम्ही. जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर याच्यामध्ये क्लिक करा. इतर पण आहे खाली. त्याच्यानंतर घराच्या मालकी हक्काची स्थिती स्वतःचा आहे, भाड्याचा आहे. भाड्याच्या घरात जरी राहत असाल तरी सुद्धा आपल्याला ही स्वगणना करायचीच आहे. निवास योग्य खोल्यांची संख्या किती आहे ते भरा. कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या, जोडपे म्हटलेलं आहे. जर समजा पती पत्नी असतील तर जोडपे एकच येईल, दोन म्हणू नका तिथं. त्याच्यानंतर इथं जतन करा आणि पुढे जा अशा याला क्लिक करा. नंतर तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का? होय म्हणा. होय म्हटल्यानंतर पुन्हा अजून पुढची माहिती आहे. कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी कोणत्या आहेत? पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कसा आहे तुमचा? वाचून योग्य त्याच्यावर क्लिक करा. खोटी माहिती भरू नका. त्याच्यानंतर प्रकाशाचा मुख्य स्रोत कोणता आहे? इथं जो काही प्रश्न दिसत असेल, समजा मी सगळेच प्रश्न वाचतोय असं नाहीये. सगळेच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. शौचालयाची उपलब्धता आहे किंवा नाही, कशा पद्धतीने ते सगळं इथं आहे. शौचालयाचा प्रकार, त्याच्यानंतर द्विखड्डा वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता, स्वयंपाकघराची उपलब्धता, LPG PNG जोडणी, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन कोणतं आहे आणि जतन करा, पुढे जा याला क्लिक करा. परत तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का? होयला क्लिक करा. आता बघा आपण इथपर्यंत 5 टप्प्यांपर्यंत मी तुम्हाला बोललो होतो की एक एक टप्पा पूर्ण झाला. मालमत्तेपर्यंत आपण आलेलो आहोत. आता एक बाकी आहे. कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता आता काय? त्याच्यामध्ये जे बाबी विचारल्या आहेत ते भरा. रेडिओ ट्रान्झिस्टर आहे का? दूरचित्रवाणी आहे का? इंटरनेटची उपलब्धता आहे का? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. लॅपटॉप आहे का? संगणक आहे का? दूरध्वनी, मोबाईल फोन, स्मार्टफोन, सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड, कार, जीप, व्हॅन, कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणतं आहे? मोबाईल क्रमांक तुमचा तोच आहे का? जतन करा, पुढे जा. तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का? परत होय म्हणा. त्याच्यानंतर कुटुंब नोंदणी तपशील आता संपूर्ण आपल्या समोर आलेला आहे. तो संपूर्ण वाचायला तुम्हाला मिळेल. तुम्ही जे प्रश्नांची उत्तरं भरली ते सगळे तुमच्या समोर दिसतील, एकत्र आलेले असतील. मसुदा जतन करा, सेव्ह करा असं आपल्याला विचारतोय. अगोदर याला क्लिक करा. त्याच्यानंतर पुष्टी करा आणि सादर करायला क्लिक करा. त्याच्यानंतर ठीक आहे. ठीक आहेला क्लिक केल्यानंतर अंतिम सादर. या सबमिशन नंतर कोणताही बदल करता येणार नाही. होय म्हणा. होय म्हटल्यानंतर बघा शेवटी आपल्याला स्वगणना ID येतो, SCID, आणि तुमच्याकडे जो काही प्रगणक येणार आहे त्याला तुम्ही हा स्व ID दिला तर ती आपली ऑलरेडी माहिती तिथं भरलेली असेल आणि तो फटक्यामध्ये म्हणजे एकदम काही मिनिटात तो आपल्याकडून जाईल. कारण ही ऑलरेडी माहिती आपण भरलेली आहे, ती अचूक असणार आहे. त्या प्रगणकाकडून एखाद्या वेळेस चूक होऊ शकते, दुसऱ्या ठिकाणी टिक होऊ शकतं, परंतु आपल्याला एकट्याची माहिती भरायची असल्यामुळे आपण अचूक भरणार आणि माहिती खोटी जाणार नाही शासनापर्यंत. त्याच्यामुळे आपण माहिती आम्ही का भरायची, आम्ही कशाला भरायची,
ते शासनाचं काम आहे. शासन करेल, प्रगण कील, तो भरेल. अशा प्रकारच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचे विचार आपल्या डोक्यात येऊ शकतात. परंतु एक अचूकता येण्यासाठी आपली खोटी माहिती तिथपर्यंत जायला नको यासाठी तरी आपण स्वगणना करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ही स्वगणना करा. आणि हा जो आयडी आहे तुमचा स्वगणना आयडी, एससी आयडी, तो आपल्या टेक्स्ट मेसेजवर पण येतो मोबाईलच्या. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ईमेल टाकला असेल तर ईमेलवर पण येतो. तर या पद्धतीने आपली स्वगणना करा. पुढील माहितीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. तत्पूर्वी थांबूया. थँक यू.